म्हणजे जे तुम्ही बोलता ते तुम्ही करता. तर हे सिद्ध झालेलं आहे या कॉलवरून. मला पहिल्या मीटिंगमध्ये तिथल्या लोकांनी 55 लाख रुपये दिले. खरं म्हणजे मी विद्यार्थी दशेमध्ये असताना मला कबड्डी हा माझा सगळ्यात आवडता खेळ होता आणि खूप कबड्डी खेळायचो मी. आणि मी स्वतः व्हिडिओ चालक होतो. आणि मग साहेबांनीच निर्णय नंतर बीजेपी मध्ये जाण्याचा घेतला. आपले विद्यार्थी भेटले आणि ते काही चांगलं काम करायलेत म्हटलं किंवा खूप चांगलं वाटतं. तुमच्या हाताचे वन अजून पाठीवर आहेत. आता काकूच्या हात तर सवय पडलेली आहे ना. बोर झाला असेल का आता? हे कट कर रे. काकूचा मला फोन यायचा. एक्सक्लुझिव्ह येणार आहे बरं काय. पुण्याला येत असता अजून? कधीतरी असं म्हणजे जास्त नाही होत आणि आलं तरी म्हणजे मला आठवते मागच्या वेळेस म्हणजे संदीप इकडं मॉडेल कॉलनीत राहताना हा हा तेव्हा तुमचं बरंच व्हायचं येणं. हो तेव्हा होतं. मे बी शेतीच्याच कामाबद्दल काहीतरी पाळेकर सर सोबत हो यायचे तुम्ही. ओके ऑडिओ शिवाजी हे रे. तेच मला वाटलं की फोन आला त्याचा. मी म्हणलं आता इंटरव्ह्यू कसा घेऊ मी. ही सगळी टीम आहे आपली. उन्मेष हे माझे सर आहेत. मला 4थी पर्यंत शिकवायचे. त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे बिझनेस मध्ये बरंच त्यांनी आता कारखाने वगैरे. संदीपला भेटलायस ना तू? हा, त्याचे वडील. ही बाकी त्याच्या सोबतची टीम आहे. व्हिडिओ वगैरे हेच सांभाळते. बर. पण म्हणजे खूप प्राऊड वाटतं आम्हाला की सुरुवातीपासून एक काळ असा होता की म्हणजे आम्हाला कळतही नव्हतं तेव्हापासून तुम्ही सुरू केलेलं आहे सगळं. बरोबर. मला आवड होती पूर्वीपासूनच की आपण काहीतरी केलं पाहिजे ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांसाठी, बरोबर, युवकांसाठी. आणि त्याच्यामुळं जिद्द असल्यामुळे थोडं केलं आपण. कंपनीचं व्हीपीके उद्योग समूह याच्या अंडरच हो आपलं सगळं. नाही काय केलं आपण वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. व्हीपीके जागरी पावडर म्हणून एक केली. पुन्हा नंतर आपण MVK म्हणून काढली. MVK ओके माझ्या नावाने. ती व्हीपीके म्हणजे वडिलाच्या नावाने. बरं. पतसंस्था वडिलाच्या नावाने. गुळ कारखाना वडिलाच्या नावाने व्हीपीके. आणि पुन्हा या साखर कारखाना माझ्या नावाने घेतला. म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या. माझं शिक्षण म्हणजे एवढा मोठा हे एक्सपिरियन्स आहे की माझं शिक्षण तुमच्या पतसंस्थेतून झालेलं आहे आधीच. खरं म्हणजे ते मी यांना बोलत होतो, पांचाळ काकांना बोलत होतो. ते सांगत होते मला जेव्हा आम्ही त्यांच्याकडे काहीतरी एक स्कूलमध्ये नूतनमध्ये बँक काढायचं कशी काढायची याच्याबद्दल डिस्कशन होतं. म्हणजे प्रोजेक्ट काइंड ऑफ दिला होता की असा प्रयोग करून आणा तुम्ही. मग आम्ही पतसंस्थेत गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की 55,600 रुपये 56,600 रुपये इथून हे पहिली तुमची ठेवी होती आणि तिथून आज 500 कोटी वगैरे आहे असं त्यांनी सांगितलं. बरोबर. त्यावेळेस तू आला होता, आठवतं का तुला? हो मला आठवतं. असं झालं. पतसंस्था आता किती आहेत आपल्या? पतसंस्थेच्या ब्रँचेस आपल्या 20 आहेत पूर्ण जिल्हाभरामध्ये. जिल्हाभर म्हणजे पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये. बरं, बिझनेस मध्ये जास्त इंटरेस्ट तुम्हाला आधीपासून होताच का? म्हणजे राजकारणात इंटरेस्ट होता का? नाही असं काही नाही. मला सुरुवातीपासून सामाजिक कार्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. आणि मग सामाजिक कार्य करत करत मग बाबासाहेब गोरठेकरांसोबत राजकारण करायची संबंध आला. आणि मग त्यांच्यासोबत राहत होतो मी नेहमी. आणि मग ते सुरुवातीला उभं टाकले विधानसभेला आणि त्यांची सूत्र पूर्ण माझ्याकडे होती. मग आता ते मी बघायचं त्यांच्याकडे जवळून. आणि ते कसे होते निस्वार्थ होते, त्याग त्यांच्या मनामध्ये. आणि कुठलं करप्शन कधी शिवलं नाही त्यांच्या. जुनी माणसं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते उभं राहिले विधानसभेला तर तेव्हा तुम्ही असताना म्हणजे पहिल्यांदा नाही, त्यांनी पहिलं अगोदर आमदार होते. नंतर ते पडले
ओके. नंतर मग अपक्ष उभं टाकले. त्या काळात मग आपण त्यांचं हे बघत होतो मी काम सगळं निवडणुकीचं पूर्ण. बरं. म्हणजे काय काय तुम्ही त्यावेळेस करायचं? म्हणजे प्रचाराचं सगळं धुरा आपण सांभाळायची बरं. त्यांची. बरं. प्लॅनिंग, नियोजन सुरुवात माझी तिथून झाली. बांधणी कार्यकर्त्यांची आणि मीटिंग्स वगैरे त्याच्यामुळे काय झालं, मी बघत होतो त्यांच्याकडं. मग त्यांच्याकडे कसं फंड्सच्या खूपच अडचणी निर्माण व्हायच्या. आणि मग करप्शन तर करायचं नाही, मग फंड्स कुठून उभं करायचे. मग मनामध्ये कल्पना आली की आपण काहीतरी उद्योग उभारले पाहिजे, काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, व्यवसायातून पैसा कमवला पाहिजे. म्हणजे करप्शन न करता व्यवसायातून पैसा कमवला पाहिजे. आणि मग तो राजकारणात तर पैशाशिवाय पान हलत नाही. बरोबर. पैसा तर लागतच असतो. मग पैसा कुठून आणायचा? पाण्यासारखा. मग पैसा कुठून आणायचा? तर व्यवसाय करायचे, उद्योग करायचे, त्यातून पैसा कमवायचा. पहिला उद्योग कुठला सुरू केला तुम्ही? पहिला उद्योग म्हणजे काय झालं, सुरुवातीला इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालायचा. आणि मग मी सुरुवातीला दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली. गायी घेतल्या, जर्सी घरच्या गायी होत्या गावरानी, आणि त्यातल्याच एका गायीला भरवलं. आणि पुन्हा काही जर्सी गायी आणल्या. आणि घरचे काही कारोडी जन्मल्या होत्या मग जर्सी भरवल्यामुळे शिंदीला. आणि मग तिथून व्यवसायाला सुरुवात केली आमची. मुळात पहिल्या किती गायी होत्या? दुग्ध व्यवसायापासून सुरुवातीला मी 4च गायी आणल्या. 4 गायी आणि घरच्या 2 गायी होत्या. अशा 6 गायीपासून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली. आता किती गायी आहेत? आता गायी कमी आहेत. आता काय लक्ष देणार कोणी नाही, कारण व्याप खूप मोठा वाढला ना. आता 2 मोठे गुळ कारखाने झाले आणि 1 साखर कारखाना, डेअरी. आणि मग हे एवढं सगळं पसारा सांभाळताना एवढा वेळ नाही देणं होत. कारखाना काढायचं डोक्यात कधी आलं की आपण उमरी सारख्या गावामध्ये किंवा एक मध्यम लेवलच्या गावामध्ये आपण कारखाना काढणार आणि तो चालणार, ह्याची काय गॅरंटी होती? कसं होतं, कारखाना काढण्यामागची भूमिका अशी होती की मी बघायचं इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये की इकडचे शेतकरी खूप प्रगत झाले. आणि ह्या मागचं प्रमुख कारण आहे की त्यांना शाश्वत पैसा मिळत होता. मग शाश्वत पैसा मिळण्यासाठी मी माझ्या जीवनाची पहिली सुरुवात दुग्ध व्यवसायापासून केली. आणि मग दुग्ध व्यवसायापासून करत करत त्याला अनेक व्यवसाय पुन्हा जोडले. किती फंड लागला होता पहिला व्यवसाय सुरू करायला? मला जवळपास 86,000 रुपये दिले होते वडिलांनी. 86,000 रुपयामध्ये. किती सालची गोष्ट ही? ही साधारणतः 88-90 सालची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हापासून तुमचा कारखान्याचा प्लॅन होता? नाही, प्लॅन तेव्हापासून नव्हता. दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली, त्यामध्ये बऱ्यापैकी मला 6 महिन्यामध्ये 86,000 रुपये वडिलांना मी वापस केले दुग्ध व्यवसायामधून. म्हणजे शाश्वत पैसा मिळत होता. मग दूध डेअरीची सुरुवात केली. मग दूध डेअरी व्यवस्थित चालत होती. मग चालत असताना शासकीय दूध डेअरीचं संकलन केंद्र घेतलं. दूध डेअरीची सुरुवात म्हणजे संकलन केंद्र म्हणजे नेमकं काय? संकलन केंद्र म्हणजे गावातलं दूध गोळा करणे आणि शासनाची गाडी येते गावामध्ये दूध नेण्यासाठी, त्या गाडीला दूध देणे आपण. अच्छा. म्हणजे आपण एक संकलक तिथले चेअरमन त्या गावचे. बरोबर. दूध गोळा सिंधीमध्ये. आणि मग ते दूध देत असताना मग शासकीय डेअरी बंद पडली. मग बंद पडल्यावर शेतकरी म्हणू लागले, आता आमच्या डेअरीच बंद पडली, मग द्यायचं कोणाला? दूध. मग मी रिलायन्स सोबत टाईप केलं. मग ती डेअरी आणली गावामध्ये. मग ती डेअरी पण बंद पडली. मग लोक म्हणले, आता आमच्या दुधाचं कसं करणार? मग मी स्वतःची डेअरी स्थापन केली आणि मग दुधाचं पॅकिंग वगैरे करू लागलो. आणि मग आता आपली दूध डेअरी साई कृपा नावाने चालते अत्यंत चांगल्या प्रकारे. आणि त्यामधून शाश्वत पैसा शेतकऱ्यांना मिळतो. गुरुजी मिल्क हा ब्रँड गुरुजी मिल्क तयार झाला. कारण मला तालुक्यामध्ये सगळे कवळे गुरुजी ह्या नावानं ओळखतात. आणि मग मी म्हणलं, गुरुजी हे नाव आपण कशाला हे करायचं, कारण गुरुजी ह्या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे. कारण ह्या देशाला घडवण्यामध्ये गुरुजीचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणलं ठीक आहे, गुरुजीचा ब्रँड आपण चालू करू. आणि गुरुजी मिल्क ह्या नावानं आपण दूध चालू केलं पॅकिंग. आणि आज जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्हाभरामध्ये आपलं मिल्क असेल, तुमचं जॅगरी पावडर असेल, खवा असेल, पनीर आहे, लोणी आहे, दही आहे, ताक आहे, हे सगळे प्रॉडक्ट आपले गुरुजी नावाने विकल्या जातात मार्केटमध्ये. विषय राहिला कारखान्याचा. मग दुसरा विषय असा होता की इथं साखर कारखान्याचा नंतर आलं डोक्यात? नाही, साखर कारखाना काढायचा होता आपल्याला, पण आपल्याला
नाही, डेअरीच्या नंतर. डेअरीच्या नंतर. पण एवढी आपली फायनान्शियल पोझिशन पण नव्हती. आणि शासनाचे नियम होते की 2 कारखान्यामधलं हवाई अंतर हे 15 किलोमीटर असलं पाहिजे. 15 किलोमीटर. पण आमच्या इथं वागलवाडा कारखाना असल्यामुळं बरोबर. ते आमचं नियमामध्ये बसत नव्हतं. नाही, 25 किलोमीटर. अगोदर 15 किलोमीटरचे अंतर होतं. नंतर त्याला राज्य शासनानं 25 किलोमीटर नेलं. बरोबर. आणि मग 25 किलोमीटर मध्ये आमचं गाव बसत नव्हतं. मग काय करायचं, तर मग सुरुवातीला एक गुऱ्हाळ टाकलं. गुऱ्हाळ काय असतं? गुऱ्हाळ म्हणजे गुळ तयार करायचं. अच्छा. ढेप. बरं. गुळाची ढेप. गुळाची ढेप. आणि मग ते गुऱ्हाळ टाकलं 50 टनाचं. पर डे 50 टन क्रशिंग व्हायचं ऊस. आणि मग गुळाची ढेप तयार करायचं. एक 2 वर्ष व्यवस्थित चालवलो. मग लोकांची डिमांड वाढली किंवा लोक म्हणू लागले, बा तुमची सोय तुम्ही बघितली आणि आमचं मग कसं व्हावं. मग मी इकडं पश्चिम महाराष्ट्रात बघितलं, अनेक भेटी दिल्या. साखर कारखाना एकदम पश्चिम महाराष्ट्राचा खूपच प्रभाव दिसतोय. नाही, इकडं डेव्हलप झालं ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे, इकडच्या नेतृत्वाने, इकडची जनता थोडं इकडं शाहू महाराजांनी सुरुवात केली. शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या आणि एज्युकेशनला सुरुवात केली. म्हणजे इकडं क्वालिफाईड लोक झाले. आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होतं, निजामांचं राज्य होतं. बरोबर. आणि निजामांचं राज्य असल्यामुळे एज्युकेशन मध्ये मराठवाडा खूप मागे होता. आणि ग्रामीण भागामध्ये तर खूपच माग होती शैक्षणिक बाबतीमध्ये. आणि त्यामुळं तेवढी प्रगती झाली नाही. कारण भौगोलिक परिस्थिती खूप चांगली आहे मराठवाड्याची. पण त्या भौगोलिक परिस्थितीचं युटिलायझेशन त्या प्रमाणात झालं नाही. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. बरोबर. मग या आत्महत्या कशा रोखल्या पाहिजेत? एम्प्लॉयमेंट देऊन. ह्यासाठी नाही, एम्प्लॉयमेंट पेक्षा शेतकऱ्यांचं शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे. बरोबर. कारण कसं आहे, एम्प्लॉयमेंट तुम्ही काही लिमिटेड लोकांना देऊ शकता. बरोबर. पण शेतीमध्ये एवढा मोठा एम्प्लॉयमेंट निर्माण होऊ शकतो की प्रचंड मोठी ताकद आपल्या जमिनीमध्ये. बघा, पूर्वी काय म्हणत होते की सगळ्यात महत्वाचं काय, नंबर 1 ला शेती होती आणि नंबर 2 ला व्यापार होता. बरोबर. आणि कनिष्ठ चाकरी म्हणून नंबर 3 ला चाकरी होती, नोकरी. आणि आता ते वर आलंय. आता नोकरी वर आली. मग व्यापार आणि मग शेती. व्यापार जिथल्या तिथे राहिला. बरोबर. पण शेती ही खालच्या लेवलला गेली. बरोबर. आणि ह्या मागचं माझं तर मत असं आहे, प्रमुख कारण आहे की शेती ही अभ्यास करून केल्या जात नाही. आणि ही जी शिकलेली मंडळी आहे, ही शेतीकडे आकर्षितच होत नाही. त्याचं काय कारण आहे? ह्याचं मुख्य कारण असं आहे की तिथं तिकडच्या राजकीय मंडळी म्हणा किंवा अजून काही गोष्टी असतील, तर तिथं आता राजकीय मंडळी म्हणायला तर तुम्हाला चान्स नाहीये, स्कोप नाहीये. आम्ही जरी राजकारणात असलो तरी आम्ही त्या पोझिशन पर्यंत गेलो नाही की ज्या पोझिशन पर्यंत लोकांना न्याय द्यायचा असतो. त्या न्याय देण्याच्या पोझिशन पर्यंत आपण गेलो नाही. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याला शंकरराव चव्हाण साहेबांनी खूप चांगला न्याय दिला. त्यानंतर अशोकराव चव्हाणांनी बऱ्यापैकी काम केलं. तिकडे येणार आहे मी. पण बाकी बाबतीमध्ये, सिंचनाच्या बाबतीमध्ये खूप मागे राहिलो, इंडस्ट्रीच्या बाबतीत मागे राहिलो. आणि मग थोडं जर आपण इंडस्ट्रीला लक्ष दिलं असतं तर मराठवाडा सुद्धा खूप पुढे गेला असता. आता हे मराठवाडा खूप पुढे गेला असता किंवा मराठवाडा मागासलेला आहे, हे तर म्हणजे आम्ही लहान असल्यापासून आम्ही ऐकत आलो. पण त्याला चांगले दिवस कधी येणार? निश्चित येणार, कारण तिथली भौगोलिक क्षमता खूप चांगली आहे. गोदावरी सारखी खूप मोठी नदी तिथून जात आहे. आज त्या नदीवर बॅरेजेस बऱ्यापैकी झाले, सिंचनाची सोय झाली. फक्त लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं महत्वाचं आहे. शेतकऱ्यांमध्ये, युवकांमध्ये, तरुणांमध्ये जर आत्मविश्वास निर्माण केला किंवा तू करू शकतोस, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, पण त्या शक्तीचा तू वापर कर आणि अभ्यास करून जर तू शेती केलास तर निश्चित शेतीमध्ये सुद्धा खूप सोन्याचे दिवस येऊ शकतात. आता शिक्षक पासून तुमचं आतापर्यंत बिझनेसमन आणि आता पॉलिटिक्स, हे एवढं सगळं करण्यासाठी काय जास्त इन्स्पायरिंग आहे तुम्हाला? म्हणजे काय जास्त मोटिवेट करतं की एक नॉर्मल शिक्षक जो की आपला टाइम, आपलं घर, आपला शिकवायची वेळ हे सगळं सोडून विचार करणं, म्हणजे माझी आई पण शिक्षक आहे तुम्हाला माहिती आहे, पण एक डोक्यामध्ये एक गोष्ट असते की आपला संसार आहे, आपल्या ह्या गोष्टी त्या गोष्टी शिकवणे, उद्या काय शिकवायचं, ह्याच्या पलीकडे विचार करणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं? काय डिसिप्लिन स्वतःला लावून घेतलं? नाही, ह्याच्यासाठी कसं आहे, मुळामध्ये मी शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि शेतकरी कुटुंबामध्ये, सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलो. म्हणजे माझ्या घराला कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही.
आमच्या घरातलं कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा साधा नाही. आणि मग ग्रामीण भागातलं जीवन किती खरतड जीवन असतंय हे मी भोगलंय. आणि अत्यंत अडचणीचा काळ, शिकायला बाहेर जायचं म्हटलं तरी पैशाच्या खूप अडचणी. आणि मग अशा काळामध्ये शिक्षण घेत हे ज्या अडचणी होत्या समाजापुढं, मग ह्या कशा दूर करता येतील, ह्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल, सतत मनामध्ये ध्यास असायचा माझ्या, किंवा आपण ह्या समाजाला पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून मग आपण काय करता येईल. खरं गावामध्ये आम्हाला जमीन कमी होती, 35 एकर जमीन होती. आणि आमच्या गावात काही कुटुंब 100 एकर जमिनीवाले होते. पण आम्ही तिघं भाऊ त्या 35 एकर मध्ये त्या 100 एकर वाल्यांच्या बरोबरीनं उत्पन्न काढायचं. थोडं प्लॅनिंग करून जर मेहनत करायची तयारी ठेवली तर खूप काही उत्पन्न होऊ शकते. आणि ह्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. आणि म्हणून मग विचार केला किंवा इथं शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी ऊसासारखं दुसरं चांगलं पीक नाही. कारण ऊसामधून आज शाश्वत उत्पन्न मिळतंय. बरोबर. आम्ही आमच्या भागातल्या अनेक तरुणांना इथं पुण्याला VSI ला पाठवलं. आणि तिथं ऊस पीक कसा पिकवावं ह्याची ट्रेनिंग घेतली 3 दिवसाची. आणि ते तरुण आज आपल्या भागात येऊन 100 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन घ्यायलेत. अनेक तरुणांनी 80, 90, 100 टनापर्यंत उत्पन्न आज घ्यायलेत. ते 100 टन जर उत्पन्न घेतलं तर आज आमच्याकडे मराठवाड्यामध्ये 2500 रुपये भाव ऊसाला दिला जातो. आता कारण आमच्याकडे बाय प्रोडक्ट कुठले नसल्यामुळं आणि त्याच्यामुळे भाव आमच्याकडे थोडा कमी आहे. आणि शेतकऱ्यांमध्ये अजून एवढा मोठा अवेअरनेस आला नाही. जसं पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी 18-20 महिन्यापर्यंत ऊस शेतामध्ये ठेवतो. आमच्या इकडचा शेतकरी 12 महिने झालं की ऊस तोडून न्या म्हणतो. आणि त्याच्यामुळे मॅच्युरिटी तेवढी येत नाही. आणि मग रिकव्हरी कमी येत असल्यामुळे साखर कमी निघते. आणि साखर कमी निघाल्यामुळे मग ऊसाला रेट कमी देता येतो, म्हणजे जास्त ऊसाला भाव देता येत नाही. आणि मग ते ऊस पीक जर आहे, आता आम्ही बघितलं आमच्या भागात परवा बितनाळ सारख्या गावामध्ये, उमरी तालुक्यामध्ये 2 आत्महत्या झाल्या. अरे बापरे. त्याच्या बाजूला जिरोना गाव आहे, तिथं 1 आत्महत्या झाली. तरुण पोरं ज्यांच्याकडे जमिनी जायजाती आहेत पण ते आत्महत्या करतात, कारण त्यांची शेती कोरडवाहू शेती आहे, सिंचनाची सोय नाही. आणि सिंचन नसल्यामुळं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. आज आपण बघितलं विदर्भामध्ये, यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आत्महत्या होतात. ह्या मागचं प्रमुख कारण असं आहे की इथले शेतकरी हे पूर्ण निसर्गाच्या पाण्यावर आधारित आहेत. आणि निसर्गाचा लहरीपणा, कधी पाऊस खूपच जास्त पडतो, कधी पडतच नाही. आता या वर्षी आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडला. सतत जवळपास 15 दिवस पाऊस होता. आणि मग 15 दिवस जर पाऊस पडला तर त्या पिकाला सूर्यप्रकाश मिळत नाही आणि अन्न मग तयार होत नाही. त्याच्यानंतर खाली ऑक्सिजन मिळत नाही, कारण वापसा कंडिशन नसते. बरोबर. आणि मग ऑक्सिजनही नाही, सूर्यप्रकाश नाही, तर अन्नच तयार होत नाही. मग त्या पिकाची वाढच होत नाही आणि त्या पिकाचं यील्ड पण येत नाही. पण ह्याच्यासाठी काही असं तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम पण तुम्ही करू शकता की शेतकऱ्यांना समजावणं की शेती कशी केली जाते, ह्याच्यासाठी तुम्ही काही इनिशिएटिव्ह घेतलाय का? खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतलाय आम्ही. आमच्याकडं BSc अग्री झालेले तज्ज्ञ असे लोक आम्ही निवडले आणि त्यांना 4 व्हीलर दिल्या त्यांच्याकडे 2. आणि ती मंडळी 5 तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन देतात, लोकांना मोटिवेशन करतात. मी सुद्धा, मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या टाइमला, म्हणजे संध्याकाळी 7 वाजता त्या गावामध्ये जातो. पूर्ण गाव एकत्र होते आणि मग तिथं स्पीच असते आमचं शेतीवर. अजून म्हणजे राजकारणाची एक लाईफ कशी असते हे पण सांगा, मला आवडत. जेव्हा तुम्ही नवीन नवीन आलात तर तेव्हा तुम्ही भाषण द्यायला, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही शिक्षक आहात मुळामध्ये, तर तुम्हाला बोलणं तर म्हणजे काय फार अवघड काम नाहीये. बरोबर. पण एक गावासमोर बोलणं आणि शाळेत बोलणं ह्याच्यात फरक आहे. तर ते कसं तुम्ही टॅकल केलं? बरोबर आहे. कसं आहे, मी शिक्षक असल्यामुळं म्हणजे लोकांच्या भावना काय असतात, त्यांचे प्रश्न काय असतात, आणि मी ग्रामीण भागातला असल्यामुळं ग्रामीण भागातल्या अडचणी माझ्या लक्षात असायच्या. त्यामुळं माझ्या मार्गदर्शनामधूनच मी त्यांना सगळे उत्तरं देऊन टाकायचे. त्यामुळे त्यांनी पुन्हा कुठला प्रश्न विचारायचा प्रश्नच राहत नव्हता शिल्लक. आणि त्याच्यामुळे झालंय का की तुम्ही भाषण देताय आणि समोरच्याला पटतच नाहीये? नाही, अनेक वेळेस तशा गोष्टी होत होत्या. आपल्याला कळतं की यांना पटत नाहीये. नाही, पण ते कसं असायचं, जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये नॉलेज नसतंय त्यावेळेस त्यांना पटत नाही.
पण त्यांना सप्रमाण पटवून दिलं की त्यांच्या लक्षात येतं आणि मग आता त्यांना पटायला लागलं. जे गुरुजी म्हणत होते ते योग्य होतं, आपण ते केलं असतं तर आपला फायदा झाला असता, असं आज प्रत्येकांना वाटतंय. आणि त्या पद्धतीनं अनेक लोकांना आता एवढं प्रचंड प्रगती व्हायली आमच्या भागात. आता अनेक लोक खूप चांगल्या प्रकारे शेती करायलेत आणि सन्मानाचं जीवन जगायले, त्यांच्या घरात शाश्वत पैसा चालला आणि त्यामुळे खूप प्रगती पथावर लोक जात आहेत. व्यापारामध्ये काय स्कोप आहे उमरी तालुक्यात, नांदेड जिल्ह्यात? व्यापारामध्ये म्हणण्यापेक्षा आपण जर तिथं वेगवेगळे उद्योग उभे केले तर शेतीला फार चांगले दिवस येऊ शकतात. कारण आज आपण प्रोसेसमध्ये खूप मागे आहोत. कारण शेतकरी पिकवतात, पिकल्याच्या नंतर तो माल विकत नाही आणि मग जो विकत नाही, आज मी काय म्हणतो युरोप खंड असेल किंवा पाश्चात्य देशामध्ये 6 महिने बर्फ पडते आणि 6च महिने उघड असते. त्याच्यामुळे तिकडं बारमाही पिकं येत नाहीत, फळ पिकं येत नाहीत मोठ्या प्रमाणात. आपल्या भारतामध्ये या सगळ्या भौगोलिक क्षमतेचा जर आपण वापर केला, फळ पिकं जर मोठ्या प्रमाणात घेतली, प्रोसेस युनिट जर प्रत्येक जिल्ह्याला जर आपण उभं केले तर शेतकरी खूप संपन्न होऊ शकतो. बरोबर. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 मिलीमीटर ते 1200 मिलीमीटर पाऊस पडतो आणि मग एवढा प्रचंड पाऊस पडताना सुद्धा याचं व्यवस्थित नियोजन नसल्यामुळं पडलेला सगळा पाणी समुद्राला निघून जाते आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं शॉर्टेज निर्माण होते. पण ह्याच्यावर जर आपण प्लॅनिंग केलं तर आपला देश प्रचंड पुढे जाऊ शकतो. एवढा पुढे जाऊ शकतो की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये, कारण जमिनी भरपूर आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जमिनी खूप कमी आहेत आणि कमी असलेल्या सुद्धा तेवढ्या चांगल्या सुपीक जमिनी नाहीत. पण मराठवाड्यातल्या जमिनी ह्या सुपीक गाळाच्या आहेत. बरोबर. आणि विदर्भातल्या सुद्धा जमिनी सुपीक गाळाच्या आहेत. पण इथं पाण्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपण ऊसासारखं पीक शाश्वत पैसा देणारं जर मोठ्या प्रमाणात घेतलं तर ह्या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड पुढे जाईल. कारण आपल्या देशाचा प्रचंड मोठा भाग पैशाचा, उत्पन्नाचा, तो डिझेल, पेट्रोल आणि गॅस खरेदीमध्ये जातो. आता तुमचा इथेनॉलचा पण प्लॅन आहे. तर आपण जर त्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली, गॅस निर्मिती केली, सीबीजी, तर आपल्या देशाला जो आपली करन्सी बाहेर देशाला जाते ती करन्सी इथंच राहील आणि शेतकऱ्याच्या खिशात जाईल डायरेक्ट. त्यामुळे शेतकरी संपन्न होईल. शेतकरी संपन्न झाला म्हणजे देश संपन्न झाला. इथेनॉलची आयडिया मी दिली होती संदीपला. अच्छा. सुरुवातीला. नाही, खूप चांगली आयडिया आहे ती. गडकरी साहेबांनी याच्यामध्ये खूप मोठं काम केलं आणि आता निश्चितच आपल्या भागात खूप प्रगती होईल टप्प्याटप्प्याने. काय शेड्यूल असतो तुमचा सकाळी उठल्यापासून? किती वाजता उठता तुम्ही? मी दररोज 4:30-5 वाजता उठतो. रोज सकाळी? हो. 1 तास योगा करतो. योगा करता? हो. जिम मध्ये पण जाता? हो. मी कार्डिओ करताना तर तुमचा स्टेटसला बघितलं होतं संदीपच्या एकदा. बरोबर. त्याच्यानंतर जिम मध्ये पण जातो आणि मग नंतर 1 तास मी सगळ्या आमच्या घरीच जिम आहे ना? घरीच आहे. खाते प्रमुखाचा आढावा घेतो. किती वाजता? 6 ते 7 जिम करतो मी आणि मग नंतर 7 ते 8 1 तास आढावा घेतो. मग 8च्या नंतर स्नान, पूजा आणि जेवण 9 पर्यंत. 9च्या आधी जेवण होतं? हो हो. म्हणजे नाश्ता नाही म्हणत? नाही नाही, नाश्ता वगैरे काहीच नाही. अरे बापरे. आपल्या ग्रामीण भागामध्ये न्याहारी म्हणतात त्याला. न्याहारी. आणि न्याहारी केलं की खाली ऑफिस मध्ये जाऊन बसायचं. मग 1 तास ऑफिस मध्ये वेळ दिला व्हिजिटर्सला, पुन्हा मग साईट वर जायचं कारखान्यावर. तुमचा व्याप एवढा आहे की तुम्ही असं न्याहारी झाल्यावर तुम्ही जेवण झाल्यावर ऑफिस मध्ये बसलं आणि पुढच्या वेळेस घड्याळ बघितलं तर संध्याकाळचे 6-7 वाजलेले असतील. हो हो. आणि त्याच्यानंतर झोपता कधी? मग संध्याकाळी 11च्या दरम्यान. आणि संध्याकाळचं जेवण? संध्याकाळचं जेवण आता ते टायमिंग काही फिक्स नाही. सकाळचा टायमिंग फिक्स आहे आमचा. संध्याकाळी आता कामाच्या व्यापानुसार कधी 7ला होते, कधी 8ला होते, कधी 10ला होते. जेवण झाल्यावर वॉकिंग वगैरे करतो? नाही नाही, आता मग संध्याकाळी काही होत नाही. पण मला एक आठवतं की फार आधी तुमची एक टीम होती. हो. व्हॉलीबॉल खेळायचं. हो. तुम्ही मला वाटते गोरठ्याच्या रस्त्याला हो एक ग्राउंड होतं तिथे, आनंदी धाम. तर त्या आता मग तुम्ही खेळता कधी? वेळ मिळतो? नाही, आता काही नाही वेळ मिळत. खरं म्हणजे मी विद्यार्थी दशेमध्ये असताना मला कबड्डी हा माझा सगळ्यात आवडता खेळ होता आणि खूप कबड्डी खेळायचो.
मी व्हॉलीबॉल खेळताना बघितलंय तुम्हाला, बरोबर म्हणून म्हणजे आम्ही मध्ये मध्ये येऊन एखादा बॉल आला तर मारायचो, हो. म्हणून मला आठवतंय. मग त्या टीमशी आता कनेक्ट आहे नाहीये नाही, कसं? आता काय वेळच नाही मिळत. पण मिस करता की मॉर्निंग वॉकचा तो ग्रुप आणि हो, हो. या सगळ्या गोष्टी? मी कधी-कधी मॉर्निंग वॉकला जातोय. म्हणजे त्याच रूटला? हो, हो. बरं. आणि वसंतरावांशी कसे संबंध होते तुमचे? एकदम चांगले संबंध होते. आम्ही खरं म्हणजे एकमेकाचे पक्षीय विरोधक असतात. वैचारिक विरोध होता आमचा आणि वैयक्तिक संबंध खूप चांगले असायचे. राजकारणामध्ये कुणी कुणाचा दुश्मन नसतो. तो वैचारिक विरोध असतो बरोबर. आणि तो त्यांचा आमचा होता. पण भेटल्याच्या नंतर अत्यंत ते जिव्हाळ्यानं बोलायचे आम्हाला. चांगलं वागणूक द्यायची आम्हाला, कारण त्यांच्यापेक्षा आम्ही खूप ज्युनियर आहोत. बरोबर. त्याच्यामुळे ते सन्मानाची वागणूक द्यायची आम्हाला. आता वसंतरावांनंतर आता परवाच मी न्यूज बघितली की लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात आणि त्यानुसार तुम्ही तुमचे जे काही आराखडे आहेत ते पण तुम्ही आखताय. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल की ही गोष्ट खरी आहे का, पेपरमध्ये वाचलेली का, कसं आहे? हे कसं होतं, माझी इच्छा होती किंवा आपण राजकारणामध्ये जर गेलो तर आपल्या भागातले सिंचनाचे जे प्रकल्प होते ते खूप पुढे नेता येतील. कारण सिंचनाशिवाय शेतकऱ्याची प्रगती होत नाही आणि म्हणून मग राजकारणात जायचं. आणि सत्तेशिवाय शहाणपण नाही. आणि सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, समाजासाठी वापरायची असते, गोरगरिबांसाठी वापरायची असते. आणि मग आमच्या भागातले सिंचनाचे प्रकल्प साधारणतः 15 वर्षापासून रखडलेले आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. पण त्याला थोडं जर पुढे नेलं, पुश केलं, तर या भागातला शेतकरी खूप संपन्न होईल, सुखी होईल. आणि म्हणून मग कुठल्या तरी आपण एखादं राजकीय आपल्याला पद असलं पाहिजे, तर आपल्याला काय कामं अजून मोठ्या प्रमाणात मूव्ह करता येतात. सत्ता नसेल तर आपल्याला एवढे अधिकार पोहोचत नाहीत आणि एवढे कामं पण आपल्याला करता येत नाही. आम्ही अनेक वेळेस सत्ता मिळवायसाठी पहिला पक्ष वंचित कशामुळे निवडला तुम्ही? नाही, वंचित पक्ष निवडायचं त्या ठिकाणी काय होतं की महाराष्ट्रामध्ये 2च पक्ष आहेत, म्हणजे 2 आघाड्या, पक्ष म्हणण्यापेक्षा 2 आघाड्या. मग 2 आघाड्याचे दोन्ही उमेदवार फिक्स होते आणि मग आपल्याला तर ह्या सत्तेच्या सरीपाटामध्ये भाग घ्यायचा होता. मग आपला कुणाचा तरी आधार लागतो आणि आधार लागतो म्हणून मग मी बाळासाहेब आंबेडकरांना विनंती केली की बाबा मला संधी द्या आणि त्यांनी मला संधी दिली आणि मी माझे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलो. आणि ते विचार नेत असताना अचानक मी हा निर्णय घेतला, कारण लोकांनाही अपेक्षित नव्हतं की बाबा गुरुजी विधानसभेची निवडणूक लढवतील आणि अचानक घेतल्यामुळं मी पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, माझे विचार लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही आणि म्हणून तिथं थोडंफार मला अपयश आलं. मग तो निर्णय तुमचा चूक होता का बरोबर होता? नाही, निर्णय तर अगदी योग्य होता, कारण पर्याय दुसरा काहीच नव्हता, ऑप्शन नव्हता ना. ऑप्शन नसल्यामुळे मग जनतेपर्यंत जायचं तर आपला कुठला तरी मार्ग लागेल ना, आणि मग त्या विचारधारेनं आपण गेलो तिथपर्यंत. मग काँग्रेसमध्ये आले तुम्ही आणि त्याच्यानंतर निर्णय चुकला असं तुम्ही सांगता का? नाही, नाही, असं नाही. काँग्रेसमध्ये येण्यामागचं कारण आहे, कुठलं तरी नेतृत्व आपल्याला पाठीशी असलं तरच आपल्याला पुढे जाता येते. बरोबर. कारण आपण एकटंच सगळं काही करू शकत नाही आणि मग ही चेन असते, सिस्टीम असते आणि सिस्टीमनच गेलं तर आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये कसं होतं की अशोकराव साहेबांचा खूप मोठा प्रभाव आहे. शंकरराव चव्हाण साहेबापासून म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व चव्हाण घराण्यानेच केलं आणि म्हणून मग मला वाटलं की बा आपण अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करावं. आणि साहेब सुद्धा मला म्हणत होते, गुरुजी तुम्ही या काँग्रेसमध्ये. आणि म्हणून मग मी निर्णय घेतला, बा एवढा मोठा माणूस आपला बोलवतोय तर मग आपण जायला काय अडचण नाही, आणि म्हणून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि मग साहेबांनीच निर्णय नंतर बीजेपी मध्ये जाण्याचा घेतला. हे तुम्हाला आधी माहित होतं का? नाही, नाही, शक्यच नाही. अचानक झालं ते सगळं. तुम्ही एवढे जवळ आहात त्यांच्या की शक्यच नाही तुम्हाला नसेल माहित असणं. नाही, माहित म्हणजे कसं, अगोदर चर्चा होती आमची की वर्षभरापूर्वी चर्चा झाली होती की साहेब म्हणत होते की बा आपण काय करायचं. आम्ही म्हणायचं की बा साहेब, त्यांचा विचार विनिमय सुरू होता. हो, हो. बरं. तर साहेबाला म्हटलं आम्ही, साहेब पडल्यामुळे डिस्टर्ब झाले होते. ओके. कारण लोकांनी साहेब काँग्रेसमधून उभं टाकले होते, लोकांनी साहेबांना पाडलं.
मग साहेबाला वाटायचं बा सगळ्या जनतेला बीजेपीच मान्य आहे, तर मग आपण जनतेला जे मान्य आहे तेच आपण करायचं, बरोबर जनतेच्या विरोधात आपण कशाला करायचं. बरोबर. म्हणून साहेबांनी तो निर्णय घेतला बीजेपी मध्ये जाण्याचा. आणि मग साहेबांनी घेतल्यामुळं आम्हाला पण त्यांच्या बरोबर तो निर्णय घ्यावा लागला बीजेपी मध्ये जाण्याचा. आणि आज बऱ्यापैकी साहेब आता कसं अचानक साहेबांनी लोकसभा यायला तोंडावर आणि अचानक निर्णय घ्यायला, त्यामुळं सगळी घाई झाली आणि खूप तिथं वातावरण चेंज झालं एकदम. मग आता तुम्हाला असं वाटतं का की हा पण निर्णय चुकलाय? नाही नाही, असं निर्णय वगैरे काही चुकलेला नाही, बरोबर. कारण देशाचं नेतृत्व आज मोदीजी खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. करेक्ट. आपण बघितलं की आज भारत देश काय होता पूर्वी आणि आज किती प्रगतीपथावर गेला. पहिल्यांदा मोदीजींना भेटलात तुम्ही तेव्हा काय फील झालं होतं तुम्हाला? नाही, खूप चांगलं फील झालं, कारण मोदीजींनी निस्वार्थपणे त्यागानं स्वतःचं जीवन व्यतीत करून या देशाला पुढे नेण्याचं स्वप्न बघितलं आणि निश्चित देशाला खूप पुढे नेलं. देशाची मान आज जगामध्ये खूप चांगल्या प्रकारे उंचावलेली आहे. देशामधलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप प्रमाणामध्ये डेव्हलप केलेलं आहे. पूर्वी रस्ते प्रचंड प्रमाणामध्ये अडचणीचे होते, म्हणजे लोकल कम्युनिकेशनच नव्हतं, कुठंच रस्ते नव्हते. आज रस्त्याचं जाळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये विणल्या गेलं. आज आपण विदेशातले रस्ते बघितले तर विदेशातल्या रस्त्याला लाजवतील अशा प्रकारचे रस्ते आपल्या देशामध्ये झाले. देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग झाली, उद्योग वाढायलेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आज देश संरक्षणाच्या बाबतीमध्ये सक्षम झाला. अगोदर आपल्या देशाकडे कोणी डोळे काढून बघायचं, पण आज कोणाची हिंमत नाही आपल्या देशाकडे वाईट नजरनं बघायची. ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि साहेबांना जो निर्णय घेतला तो अगदी विचारपूर्वकच घेतलेला आहे. म्हणून आपण त्यांना चुकीचं फार म्हणणं, मोठा धक्का होता तो सगळ्यांना हा धक्का होता, कारण धक्का खरं म्हणजे बसण्याचं कारण नाही, कारण जनतेलाच मान्य नव्हतं की जनताच म्हणत होती. नाही, महाराष्ट्रातलं काँग्रेसचं जर नेतृत्व कोणी आहे तर ते अशोक चव्हाण साहेब आहेत, हे राहुल गांधी पासून सगळ्यांना माहित आहे. हो बरोबर आहे, पण नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने भाजपला स्वीकारलं होतं, कारण साहेबाला स्वतः पाडलं होतं तिथं. आणि मग जनतेलाच वाटत होतं की बाबा भाजपच मान्य आहे. मग साहेबांनी विचार केला बाबा जनतेला जर भाजप मान्य असेल तर मग आपण जनतेच्या मताप्रमाणेच भाजप पक्ष स्वीकारावा, आणि त्या पद्धतीने त्याने तो निर्णय घेतला. आता काय समीकरण झालंय जिल्ह्यात? नाही, आता कसं आहे, जरांगे पाटलांमुळे किती ते हावी झालंय आणि किती बदललंय? निश्चित जरांगे पाटलाचा परिणाम मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला. आणि ती मागणी आहे जरांगे पाटलाची, ती एक प्रकारे रास्त मागणी आहे. कारण मराठ्यामध्ये सुद्धा अनेक कुटुंब खूप गरिबीमध्ये जीवन जगतात. अनेकांना जमिनीच नाहीत, अनेकांना जमिनी आहेत तर कोरडवाहू आहेत, एखादी एकर 2 एकर आहे, आणि त्याच्यामुळे पोट सुद्धा भरणं मुश्किल आहे. आणि मग एज्युकेशन मध्ये लेकरं जर शिकवायचे तर त्यांना फीस प्रचंड लागायली. मग आज जीवनच जगायची परिस्थिती नाही तर मग शिक्षण कसं शिकवणार. म्हणून या ठिकाणी तो जो लढा आहे, जरांगे पाटलांना जे एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद जे मिळाला लोकांचा, त्यामागचं कारण आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड गरिबी आहे आणि मग त्या गरिबांना शिक्षणासाठी आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून लोकांनी त्या मुद्द्याला प्रतिसाद दिला आणि त्या पद्धतीने अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा जरांगे पाटलाची भेट घेतली, आम्ही सुद्धा जरांगे पाटलाची भेट घेतली आणि त्या विषयावर त्या पद्धतीनं सरकार काम करत आहे आणि निश्चित त्या लढ्याला यश मिळेल. जरांगे पाटील डोंट लाईक बीजेपी लीडर्स असं एक असं म्हणलं जातं किंवा असं नाही, दिसतं. कसं आहे, आता इथं बीजेपीचं सरकार आहे आणि सरकार असल्यामुळे सरकारकडेच मागणी मागतील ना. बरोबर. आणि त्या पद्धतीने ते सरकारला मागणी मागत आहेत. बघा, कुठलंही बाळ रडतंय मग त्याला आईच खाऊ घालते ना. भूक लागल्यावर बाळ रडतंय, मग आईच त्याचं भरवण्याचं काम करते ना. तसं जनता ही सरकारकडेच मागणी मागेल आणि सरकारचं कर्तव्य आहे की जनतेला न्याय देण्याचं, आणि त्या पद्धतीनं सरकार काम करत आहे आणि निश्चित न्याय देईल. आता नांदेडचं भविष्य जे काय होईल, की पहिले तुम्ही हे सांगा की तुम्ही आता लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला बघणार का विधानसभेमध्ये आम्ही बघणार? तो पक्षाचा निर्णय आहे. पक्षाने ठरवावं की कोण कुठं लायबल आहे. आपण
आपल्या मताप्रमाणे त्यांच्यावर कुठं बंधनं घातली तर ते वेगळं होईल. पक्षाला वाटलं की बाबा हा माणूस लोकसभेला लायबल आहे तर पक्ष ठरवेल. पक्षाला वाटलं विधानसभेला लायबल आहे, त्या पद्धतीनं पक्ष निर्णय घेईल. आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागेल. तसा एखाद्या कुटुंबामध्ये वावरत असताना कुटुंब प्रमुखानं सांगितलेली जिम्मेदारी बाकीच्यांनी फॉलो केलं तर ते कुटुंब पुढे जाते. नाहीतर मग प्रत्येक जण जर प्रत्येकाच्या मनाप्रमाणे इच्छा व्यक्त केलं आणि त्या पद्धतीने मिळावा असं अपेक्षा केलं तर ते कुटुंब प्रमुखाला खूप अडचणी निर्माण होतात. म्हणून आपण त्या पद्धतीचा विचार न करता की कुटुंब प्रमुखाला जे काही योग्य वाटतंय, पक्ष प्रमुखाला जे योग्य वाटतंय त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्या पद्धतीनं आपण सुद्धा त्यांच्या निर्णयाचं स्वागत करून काम करावं. आता काय ऑफर आहे तुम्हाला पक्षाकडून करंट, तशी काय आहे का? नाही, ऑफर वगैरे अशी काही नाही, पण एकंदरीत आपण केलेलं काम आज नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्याकडे कुठलंच पद नसताना, सत्ता नसताना आज आपण त्या भागामध्ये सहकार अत्यंत तिथं खूप अडचणीत आलेला आहे. मग सहकारी संस्था अडचणीत आलेल्या असताना सुद्धा आम्ही अत्यंत ग्रामीण भागामध्ये इसवी सन 2000 साली 56,500 रुपयावर सुरुवात केलेली पतसंस्था आज 500 कोटीवर गेली. आज 20 ब्रँचेस आमच्या प्रत्येक तालुक्याला आहेत आणि त्या जिल्ह्यातले सगळे शेतकरी असतील, आमचे अनेक कर्मचारी असतील, अत्यंत विश्वासानं तिथं डिपॉझिट करतात, कर्ज घेतात आणि व्यवस्थित परतफेड करतात. आजपर्यंत कुठलं काही वांदं भानगड काहीच न होता लोकांनी परतफेड केलेली आहे आणि आमचं एनपीएचं प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे एवढा ग्रामीण भागातले कर्जदार असून सुद्धा ते व्यवस्थित फेडतात. आज आपण नॅशनलाइज बँकेत जाऊन बघितलं तर त्यांचं एनपीएचं प्रमाण खूप खालावलेलं आहे. पण आपण जशी सवय लावतो लोकांना तसे लोक वागतात. करेक्ट. आणि म्हणून आज आमचं सहकारामध्ये खूप चांगली संस्था चालते. आणि इथं कसं आहे, नुसतं सहकारामध्येच आपण काम केलेलं नसून आज आमच्या भागात आम्ही 3 कारखाने उभे केले आणि साधारणतः 3 कारखाने, पतसंस्था, आमच्या शाळा, दूध डेअरी ह्या सगळ्या आमच्या संस्थांमध्ये जवळपास 4,000 ते 4,500 तरुणांच्या हाताला आम्ही काम दिलं. बरोबर. मग 4,500 तरुणांना इथं काम दिल्यामुळे खूप मोठी या भागामध्ये क्रांती निर्माण झाल्यासारखं झालं. लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला. केलीच आहे ती तुम्ही. आणि तरुणांमध्ये खूप मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. आज आमच्या भागातला प्रत्येक तरुण इथं नोकरी तर करतोच, पण नोकरी करत करत आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की तुम्ही जोडधंदे करा. कोणी दुग्ध व्यवसाय करा. अनेक आमच्या कर्मचाऱ्यांनी कुणी ट्रॅक्टर घेतलं, कारखान्याला लावलं, अनेकांनी गाई म्हशी घेतल्या, दुग्ध व्यवसाय केला, अनेकांनी कुक्कुटपालन केलं, अनेकांनी शेळीपालन केलं. एक माझा एक छोटा प्रश्न आहे, मी सॉरी तुम्हाला कट करतोय, की जेव्हा बिझनेस करायचा असतो, आता आज तर अशी सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे की प्रत्येक तरुण, जवळपास प्रत्येक तरुण, मी पण असा विचार करतो की काहीतरी मला बिझनेस करायचा आहे. हा विचार मी 3 वर्ष झाले करतोय. बरोबर. तर ह्याचं एक्झिक्युशन जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा आपण घाबरतो. तेव्हा आपण खूप गोष्टी बघतो की मी एवढा माझा इन्व्हेस्टमेंट मी याच्यामध्ये केली, गुंतवणूक केली आणि परत काही धोका झाला, ह्याच्यामध्येच आपलं अर्ध आयुष्य निघून जातं. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल तरुणांना, की काय कुठून सुरुवात केली पाहिजे एक बिझनेस? नाही, कुठल्याही बिझनेसची सुरुवात तरुणांनी एक काळजी घेतली पाहिजे की एकदम मोठं कुठलंच एकदम सुरुवात नाही केली पाहिजे. एखादा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर एकदम 10 गायी आणून जर दुग्ध व्यवसाय सुरू करतो म्हटल्या तर तुम्ही फेल्युअर जाल. सुरुवात तुम्ही 2 गायीपासून करा, 1 गायीपासून करा. 6 महिने त्या शेट झाल्या व्यवस्थित, पुन्हा 2 गायी वाढवा, अजून 4 महिन्याला दुसऱ्या 2 वाढवा. म्हणजे व्यवस्थित शेट करत करत करायचं असते. आणि कुठलाही बिझनेस स्टार्टिंगला लॉस मध्येच येत असतो आणि लॉस झाला म्हणून आपण घाबरून जायचं नसतं. माझं सुद्धा परत उभं राहण्यासाठी ती ताकद कोण देणार? नाही, ताकद कशी असते, समाज ताकद देत असतो आणि परमेश्वर सुद्धा आपल्याला ती शक्ती देत असते. आपण घाबरून जायचं नसते. मला सुरुवातीला काय झालं, माझ्याकडे पैसे नव्हते. मला अशोकराव साहेबांनी बोलवलं आणि गुरुजी म्हणले मला कारखाना विकायचा आहे
आणि तो तुम्ही गुळाचा कारखाना खूप चांगला चालवायला, शेतकऱ्याची एकही कंप्लेंट नाही आणि त्या कारखान्याला मोठ्या साहेबाचं नाव आहे आणि मग तो कारखाना तुम्ही व्यवस्थित चालवाल अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही घेतला पाहिजे म्हणलं साहेब घेतला पाहिजे बरोबर आहे, पण माझ्याकडे पैसे नाहीत. त्या आभाळाला हात लावल्यासारखं व्हायला म्हणलं कारखाना विकत घेणं म्हणजे. माझं छोटस गुळाचा कारखाना आहे म्हणलं 500 टनाचा. वागलवाड्याचं फार मोठं नाव. हा, आणि एवढा मोठा कारखाना मी कसा विकत घेऊ? ते म्हणले ते तुमचा प्रश्न आहे, मला तर विकायचं आहे, तुम्ही नाही घेतलं तर मी कुणाला तरी विकेल. बरं ठीक आहे साहेब म्हणलं 15 दिवस वेळ द्या मला. आणि मग त्यांनी म्हणले ठीक आहे 15 दिवस वेळ देऊ. आणि मी गावाकडे आलो. अनेक मित्रांना विचारलं, मी शेतकऱ्यांना विचारलं, व्यापाऱ्यांना विचारलं, आपल्या बरोबर असल्या आमच्या शिक्षक मित्रांना विचारलं की बा काय करायचं साहेब असं म्हणतात. ते म्हणले घ्या. आणि म्हणले घ्या बरोबर आहे, पण पैशाचं होतंय म्हणले, पैशाच काय अडचण आहे. आणि मग मी पहिली कोरोनासारखी महामारी असताना, खरं म्हणजे बंधनं होते त्यावेळेस, कुठं बाहेर फिरायला सुद्धा वर्ज्य होतं. ग्रामीण भागामध्ये तर पोवळं घातले होते आणि काट्या लावले होते, गावात कोणी येऊ नये म्हणून. बरोबर. अशा परिस्थितीमध्ये मी पहिलं गाव आमचं इज्जत गाव आहे उमरी तालुक्यात, त्या गावाला गेलो फोन करून. माझ्या गाडीत कोणीच नाही, ड्रायव्हर आणि मी दोघच. आणि मग तिथल्या प्रमुख लोकांची मीटिंग लावली, दूर दूर बसवलं, असं कोरोना असल्यामुळं दूर दूर बसून मीटिंग लावली आणि विचार सांगितले. मला पहिल्या मीटिंग मध्ये तिथल्या लोकांनी 55 लाख रुपये दिले. अरे 55 लाख रुपये पहिल्या मीटिंग मध्ये. आणि तिथून मला एकदम स्फूर्ती आली, एकदम इन्स्पायरिंग आहे. हा, आणि मला वाटलं की आता एकदम ओके आहे. आणि मग मी 120 गावं फिरलो, उमरी तालुक्यातले पूर्ण गावं आणि धर्माबाद तालुक्यातले पूर्ण गाव. आणि म्हणजे दोन्ही तालुक्यामधून जवळपास मला व्यापारी असतील, शेतकरी असतील, 10-10 हजार रुपये शेअर्स पोटी लोकांनी दिले आणि डिपॉझिट म्हणून काही लोकांनी पैसे दिले मला 12% ह्याच्यानं व्याजाने म्हणण्यापेक्षा डिव्हिडंड. आणि मग त्या पद्धतीने 20 करोड रुपये जमले माझ्याकडे. बापरे. आणि हे किती दिवसात झालं साधारण? हे जवळपास 15-20 दिवसामध्येच. म्हणजे अशोकरावांना तुम्ही जे हे दिलं 15 दिवस त्याच्या आत? हो. आणि भाईजीनं मला 40 करोड रुपये देतो म्हणले. भाईजी म्हणजे बुलढाणा अर्बनचे चेअरमन. ओके. त्यांनी हा कारखाना घेण्यासाठी मला 40 करोड रुपयाचं कर्ज दिलं. बापरे. आणि 20 करोड रुपये लोकांकडून जमा झाले मला. 60 करोड रुपयामध्ये 55 करोडला आम्ही तो कारखाना घेतला, 51 करोड रुपयाला घेतला आणि त्याचं रजिस्ट्री वगैरे इतर टॅक्सेस खर्च म्हणून 55 करोड रुपये लागले. आणि 5 करोड मध्ये मेंटेनन्स केला आम्ही. बापरे. 60 करोड मध्ये तो कारखाना आपण चालू केला आणि त्या भागातल्या बंद पडलेल्या सगळ्या तरुणांच्या हाताला काम दिलं. त्या भागातल्या शेतकऱ्याच्या मालाला न्याय दिला, भाव दिला. म्हणजे एक गोष्ट सक्सेस होण्यासाठी, मोठी होण्यासाठी एवढ्या लोकांचे हात लागणं आणि सपोर्ट असणं पण निश्चित. लोकांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि मग आज कसं आहे, मला आत्मविश्वास आहे की ह्या भागातल्या लोकांसाठी आपण काम केलं. कारण बंद पडलेला कारखाना घेऊन चालू करणं काय सोपी गोष्ट नव्हती. मोठमोठ्या मंडळींना कारखाने चालवत असताना दमछाक होत असते. बरोबर. अनेक चेअरमनचं उदाहरण आहे, अनेक चेअरमनना आत्महत्या कराव्या लागल्या, अनेक चेअरमन त्यांच्या जायजाती गेल्या कारखानदारीमध्ये. कारखाना हा विषय अवघड आहे तेवढाच आहे आणि तो जर व्यवस्थित चालला तर लोकांना खूप चांगला न्याय देऊन जातो. एक महायज्ञ केल्यासारखं आहे. आणि एवढे कुटुंब जगतात त्यामध्ये, कर्मचारी आहेत, ठेकेदार आहेत, त्याच्यानंतर शेतकरी आहेत. हे सगळा वर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सगळ्यांच्या चुली पेटल्या जातात आणि व्यापाऱ्याला सुद्धा मदत होते त्या कारखानदारीमध्ये. एवढं प्रेशर हँडल करायला म्हणजे तुम्हाला योगा नक्कीच मदत करत असणार. म्हणजे आता मला कारण कळालं की तुम्ही 4 लाख कसं काय उठता. नाही निश्चित. योगा केल्यामुळे काय दिवसभर माणूस फ्रेश राहतो आणि काम करण्याची एक उर्मी राहते. बरोबर. तुम्ही वजन पण खूप घटवलं. म्हणजे मी खूप दिवसांनी तुम्हाला बघतोय. मागे मी साताऱ्यात बघितलं होतं 5 गणीला. म्हणजे मग आपण आताच भेटतो. तुम्ही आधी जसे होता तेव्हापासून तर फार तुम्ही वजन घटवलं. नाही बरोबर आहे. पण माझं वजन आता जवळपास सारखंच आहे. पूर्वी अगोदर जास्त होतं खूप, पण नंतर मी जवळपास 10 वर्षापासून माझं वजन साधारणतः 74, 75, 76 ह्या दरम्यानच राहते. मी बघून पण तुम्हाला 10 वर्षाच्या आधी झालो खूप व्यवस्थित भेटून आपण. आता मला सांगा की
एवढा तुमचा व्याप आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. हो. पण असं कधी होतं का, की तुम्ही गाडीमधून जात असता आणि तुम्हाला असं कधी वाटतं का, की आता थांबून पाणीपुरी खायला पाहिजे किंवा आता एखादी फिल्म बघायला जायला पाहिजे, असं डोक्यात येतं का विचार? आणि ते तुम्ही करता का? बघता फिल्म्स वगैरे बघता? फिल्म्स आता सध्या म्हणजे वेळच नाही मिळत आणि एवढं लास्ट फिल्म कुठली बघितली? काय नाही आठवत मला, असं काही म्हणजे पूर्ण वेळ फिल्म बघत नाही मी. कुठलीच नाही. हा. कुठलं सिरियल वगैरे? पूर्वी खूप बघायचो मी. बरं. सिरियल महाभारत, रामायण हम्म. हे नेहमी बघत होतो. हम्म. आणि पूर्वी तर पिक्चर एवढे बघायचे. दूरदर्शनचा काळ. हो हो. बापरे. पूर्वी एज्युकेशनला असताना आणि मी स्वतः व्हिडिओ चालक होतो. बरं. हो, गावाकडे मी व्हिडिओ चालवत होतो. म्हणजे ते सीडीज वगैरे हा हा हा, व्हीसीआर store असायचं वगैरे. छोटं हा, हा, आणि हा. ते कॅसेट आणायचे, टाकायचे म्हणजे ते आणि रेंटवर देणं टीव्हीवर. नाही नाही, बरं. लोकांना दाखवायचं आम्ही गावात. दाखवायचं. अच्छा. माहेरची साडी एवढा फेमस पिक्चर होता हा. आणि तो इतके दिवस चालला आमच्या गावात की गावातल्या प्रत्येक महिलेनं तो पिक्चर बघितला. ते पण तुमचं एक उत्पन्नाचं साधन हो, होतं. उत्पन्नाचं साधन. आता कुठली फिल्म आठवते की लास्ट बघितलेली माहेरची साडी सोडून? नंतर काय ते तिसरीला वगैरे असताना हाथी मेरे साथी एक फिल्म दाखवली होती. हो तुम्ही आला होता तेव्हा सोबत? हो हो. कुठलं थिएटर होतं उमरीचं आपल्या स्टेशन कोहिनूर थिएटर. कोहिनूर टाकीज. कोहिनूरला हाथी मेरे साथी म्हणून फिल्म दाखवली होती हो तेव्हा. हो तेव्हा होतात तुम्ही? हो. तो लास्ट होता का त्याच्यानंतर बघितला नाही नाही, होता? नंतर बघितली. बरं. आवडता हिरो कोणता? आवडता हिरो म्हणजे ज्याला आपला बघून असं वाटतं की आपले दिवस आठवतात. अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन. हो. आणि हिरोईन? त्यावेळेस रेखा. रेखा. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला माहितच नाहीत का आता कोण नाही, सुरू आता आहेत? नवीन ह्याच्यामध्ये आपण एवढं नाही. आणि मराठीमध्ये वगैरे? त्यावेळेस दादा कोंडके, अशोक सराफ, दादा तर गेले, अशोक सराफ आहेत. हो. आता त्यांची एक नवीन फिल्म आली. महेश कोठारे. महेश कोठारे. अशोक सराफांची परवा नवरा माझा नवसाचा ना रे 2 ती आली. ती बघितली तुम्ही? नाही नाही, आता अशात पिक्चर आता तुमच्यावर एक पिक्चर बनायला पाहिजे. कारण वेळच नाही मिळत. काय होतंय म्हणजे आमचे क्षेत्र खूप वेगवेगळे आहेत ना, कारण फायनान्शियल मॅनेजमेंट बघावं लागतंय. फॅमिलीला किती वेळ देता? आता फार वेळ देणं होत नाही फॅमिलीला, कारण तरी असं कधी डायनिंगला वगैरे संध्याकाळी हा, जेवताना? सकाळी जेवतानाच. सकाळी जेवताना सगळे सोबत जेवता? हो हो. बरं. आणि संध्याकाळी होत नाही? संध्याकाळी नाही होत. वेगळ्या वेळेत होतं. हो, कारण कसं वेळेवर आम्हाला येणंच होत नाही आणि मग त्यांचं हे करणं, वेळ खराब करणं बरोबर वाटत नाही, म्हणून त्यांना जेवून घ्यावं होतं. कसं मुलांशी वगैरे गप्पा होतात म्हणजे बिझनेस सोडून? होतात ना. की आयुष्यात काय चाललंय हो हो, याच्याबद्दल? होतात. लास्ट टाइम संदीप सोबत कधी बोलणं झालं होतं? त्याच्यासोबत मागं 8 दिवसापूर्वी बसलो होतो आम्ही, की आता बा बिझनेसची जिम्मेदारी सांभाळ आता तू, म्हटलं लक्ष दे. मला तर वाटतं तो म्हणजे खूप दिवसापासून सांभाळतोच आहे. सांभाळतोय, त्याला जरा एक्सपोर्ट कडे लक्ष दे म्हणलं. दुबईला जाऊन ये, तिथं मार्केट बघ आणि या पद्धतीनं जरा नियोजन कर म्हणलं. परमेश्वरला परवा जर्मनीला पाठवून दिलं. बरं. ज्योतीकडं, कारण तिथं प्रवीणनं खूप चांगला बिझनेस सेटअप केला. नोकरी करत करत त्यांनी हॉटेलिंग व्यवसाय सुरू केला. हो. आणि ते तिथं खूप चांगल्या प्रकारे सेट झालेत. वा. तर परमेश्वर तिथं गेला परवा भेटण्यासाठी. आम्हाला तो म्हणतो परभणीला गेलाय, जर्मनीला जातो. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या साधारण होतात. हो, कसे संबंध आहेत तुमच्या मुलांसोबत? एकदम फ्रीली आहेत. म्हणजे असं मला तर म्हणजे मी बघताना तर मी असं खूप स्ट्रिक्ट आहात तुम्ही, असंच आम्ही बघत आलोय आतापर्यंत. म्हणजे मी शाळेमध्ये स्ट्रिक्ट होतो ते मला माहितीये. आणि पण शाळेमध्ये सुद्धा मी मुलांसोबत मित्राप्रमाणे पण वागायचं. अभ्यासामध्ये स्ट्रिक्टपणा ठेवायचा. पण खेळायला घेऊन ग्राउंडवर जेव्हा मी जात होतो, त्यावेळेस मुलांकडं खूप चांगलं मी तुमच्या हाताचे वन अजून पाठीवर आहेत माझ्या. कुठले विद्यार्थी कॉन्टॅक्ट मध्ये असतात? असतात. कुठले म्हणजे काय काय करतात? प्राऊड वाटतं तुम्हाला? नाही, खूप मला अभिमान वाटतो. आपले विद्यार्थी भेटले आणि ते काही चांगलं काम करायलेत म्हटलं किंवा खूप चांगलं वाटतं. माझ्याबद्दल काय वाटतं? खूप चांगलं वाटतंय
किंवा श्रेयस. तुम्हाला 1 मिनिट माझ्याबद्दल बोलायचं आहे. हो, हा. श्रेयसने खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली हम्म, आणि जे फील्ड आम्हाला म्हणजे वाटलंही नाही हम्म. की ह्या फील्डमध्ये श्रेयस जाईल, कारण शिक्षकाचा मुलगा काय शिक्षकच होत असतो, पण शिक्षकी पेशा सोडून आपण इकडं स्टुडिओमध्ये येऊन अत्यंत चांगलं काम करून आज आपल्या आई वडिलाचं नाव, आपल्या उमरीचं नाव, जिल्ह्याचं नाव पुढे नेण्याचं काम करतात. त्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटतं. अजून 20 सेकंद आहेत सर. कारण कुटुंबाशी सुद्धा नाळ ठेवून हे करत असताना अनेक तरुण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत नाहीत, पण आपण हे करत करत आपल्या कुटुंबाकडे लक्ष देता, आई वडिलांकडे लक्ष देता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. ही फार चांगली जमेची बाजू आहे. उमरी किती बदलली आधीपासून आणि आता? उमरीमध्ये आता बरेचसे बदल झालेले आहेत. डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होत आहे उमरीमध्ये आणि सधनता पण खूप चांगल्या प्रकारे यायली आहे. ओके. शाळा तुम्ही सुरू केलात, बऱ्याच आपल्या शाळा पण आहेत. हो. त्याच्यामध्ये असा काही तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं कार्य आहे त्या पद्धतीनं काही मुलांवर संस्कार करता, तुम्ही कसे करता? नाही, एज्युकेशन फार महत्वाचा विषय आहे, कारण मुलांना संस्कार देणं, घडवणं, कारण ते ज्या लहान वयामध्ये जे संस्कार मिळतात ते पुढे टिकून राहतात आणि म्हणून एज्युकेशनमध्ये मुलांना जर चांगले संस्कार दिले तर ते खूप पुढे जातील. म्हणून मी शाळा काढली. खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ढोलुमरी सारख्या आदिवासी गावामध्ये आपण शाळा काढली आणि ती तालुक्यातली एक चांगली शाळा म्हणून नावारूपाला आणली आणि तिथल्या आमच्या शिक्षकांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि त्यांना आमचं नेहमी मार्गदर्शन असते आणि त्या पद्धतीनं ती शिक्षक चांगली काम करतात. मग नंतर आम्ही उमरीला शाळा काढली, छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम. त्याच्यानंतर मग आता आपण कारखान्यावर पूजा बघत होती बहुतेक. हो, कारखान्यावर पण शाळा काढली आणि मग काय झालं, ह्या 2-3 शाळा झाल्या आपल्या आणि 3 शाळा झाल्यामुळे मला इकडं शाळेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता आणि मग थोडं शाळेकडे दुर्लक्ष होऊ लागलं. मग पूजाला सांगितलं की बाबा तू जरा लक्ष दे आणि मी सांभाळत असताना मला जे जमलं नाही त्यापेक्षा तिनं ती चांगली चालवली. आता शाळेमध्ये खूप तिनं व्यवस्थित शिस्त लावली मुलांना, शिक्षक सुद्धा चांगली मेहनत घ्यायलेत आणि तिथला जो इंग्लिश मिडियमचा जो पगाराचा खर्च होता पूर्वी आम्हाला इकडून कारखान्याकडून करावा लागायचा, पण आता पूजानं जसं मॅनेजमेंट बघतंय तसं आम्हाला 1 रुपया सुद्धा कारखान्याकडून ती मागत नाही. त्या ह्याच्यावरच तिनं व्यवस्थित चालवत. आता कोण चालवत? तिने इथून साताऱ्याहून लक्ष देते. बापरे. म्हणजे तिनं सगळ्या पूर्ण तिन्ही शाळेमध्ये तिनं काय केली, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि मोबाईलवर तिनं पूर्ण रोज त्याचं आढावा घेत असते आणि एक तास वेळ देते ती रोज आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित करते. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना पण त्याच ताकदीनं बनवलंय, त्याच तोडीचं बनवलंय की ते पण पुढे जाऊन हे सगळं व्यवस्थित सांभाळतील आणि बदल घडवतील. बरोबर आहे. कसं आहे, जीवनामध्ये स्वतःसाठी जीवन जगायचं नसते माणसानं. आपण स्वतः जीवन जगत जगत इतरांचं जीवन सुखमय कसं होईल त्यासाठी काम करायचं असते. नुसतं पैसा कमवणे हा उद्देश नसावा, तर समाज संपन्न कसा होईल, समाज विचारानं, आर्थिक संपन्नता, ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. नुसतं आर्थिक संपन्न होऊन चालणार नाही. बरोबर. तर तो विचारानं सुद्धा प्रगल्भ झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर प्रगल्भपणाने समाजासोबत वागलो तर समाज त्या पद्धतीने वागल. कारण समाज काय असतो, नेतृत्वाकडे बघत असतो, नेता कसा वागतो त्याचा आदर्श तोच माणूस असतो आणि म्हणून त्या भागातल्या त्या नेतृत्वाने जर चांगलं वागलं, समाजावर संस्कार घडवले तर देश संपन्न व्हायला, संपन्नतेकडे जायला वेळ लागणार नाही. बरोबर. विरोधकांकडे कसं बघता तुम्ही? विरोधकाचा आम्ही सन्मान करतो, मान करतो, कारण विरोधक म्हणजे काय असतंय, त्यांना वाटतं की बा आमच्या ह्या विचारधारेनं गेलं तर आम्ही पुढे नेऊ त्या भागाला. आम्हाला वाटतं की बा त्यांचा मार्ग चुकतोय, आमच्या मार्गाने गेलो तर आम्ही पुढे नेऊ. एक विचारधारेचा भाग आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या विचारधारेनं काम करतात, आम्ही आमच्या विचारधारेनं काम करतो. आता विरोधक आहे म्हणजे तो काय आपला दुश्मन नाही, फक्त विचाराचा विरोध आहे. पण असं तुम्ही समजता असं नाही वाटत तुम्हाला? असं फक्त तुम्ही समजता असं नाही वाटत? नाही, सगळे त्या पद्धतीनं माझ्यासोबत तर सगळ्या पक्षाचे लोक अत्यंत मित्राप्रमाणे वागतात, विश्वासाने वागतात. आता मी पतसंस्थेमध्ये आहे, पतसंस्थेचा चेअरमन आहे. आम्ही पतसंस्थेत कधी राजकारण करत नाही.
तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या समाजाचा आहे, कोण्या जातीचा आहे हे कधी बघत नाही. आणि आमच्या कारखान्यामध्ये सुद्धा कर्मचारी भरती करत असताना आम्ही तो कोण्या जातीचा आहे, कोण्या पक्षाचा आहे हे पण कधी बघत नाही. तो किती लायबल आहे, किती काम करू शकतो आणि त्याला किती कामाची गरज आहे यानुसारच आपण त्यांना कामावर घेतो. बरोबर. एवढे डिसिजन घेताना, एवढ्या गोष्टी रोज हँडल करताना कोणाचा तरी विचार विनिमय लागतो, सोबत मित्र लागतात. 4 गोष्टी बोलून किंवा कोणाकडून ऐकून घेऊन या एकमतानं पण आपण चर्चा करून पण हे करतात. ह्याच्यासाठी तुम्ही कोणाला बघता? म्हणजे तुमचे मित्र आहेत किंवा ज्यांच्याशी तुम्ही फ्रीली बोलू शकता, की यार हे प्रॉब्लेम आहे आज किंवा ही गोष्ट करायची आहे. कसं आहे, प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे मित्र आहेत आणि मग त्या त्या क्षेत्रातल्या त्या मित्राकडून आम्ही मार्गदर्शन घेतो, सल्ला घेतो. आता गुळ पावडरचा कारखाना आहे, तर गुळ पावडरचे आमचे काही मित्र आहेत कारखानदार, मग त्यांच्यासोबत डिस्कशन करून मग निर्णय घेत असतो. साखर कारखाना आहे, मग साखर कारखान्यामध्ये जे चेअरमन आहेत आमचे साखर कारखान्याचे, उदाहरणार्थ आता आमच्या भागामध्ये गणपतरावजी तिडके आहेत, जुने आहेत, जाणते आहेत, ते खूप दिवसापासून चेअरमन आहेत. त्यांचं कधी मार्गदर्शन, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे जुने अधिकारी असतात त्यांचं मार्गदर्शन, आणि ह्या पद्धतीनं सगळ्यांचा सल्ला मसलत घेऊनच निर्णय घेत असतो आम्ही. शाळेतले शिक्षक कोणी कॉन्टॅक्ट मध्ये जास्त आहेत आता? भरपूर, बरेचसे शिक्षक. नाव 2-3 रॅपणवाड सर आहेत, सोळंके सर आहेत, आपले देशमुख सर आहेत, असे अनेक मंडळी ते अजून शिक्षण क्षेत्रात आहेत? नाही, रिटायर्ड झाले आता परवा ते सगळे. काही आहेत आता, ते बोडके गुरुजी वगैरे आहेत, भीमराव सावंत आहेत, ते आहेत अजून. म्हणजे यांचे तुमचं असं कधी जेवायला वगैरे प्लॅन होतो? हो हो, बऱ्याच वेळेला बसतो. काय खाता तुम्ही? नॉनव्हेज नाही खात मला माहिती आहे. हो, नॉनव्हेज नाही खात, बिलकुल नाही. व्हेज मध्ये काय? व्हेज मध्ये काय गोड खाता? गोड चालते. बरं, काही शुगर नाही आपल्याला. साखर कारखाना एवढा आपण कारखाना तेच म्हणलं मी. आपणच साखर नाही खात म्हटलं तर मग लोक कसे खातील? काय संध्याकाळी वगैरे काय प्रिफर करता खायला? मी काय ज्वारीची भाकरी आणि भाजी बस साधी. बरं. आपला काय बाकी म्हणजे कुठलं आवड काही असं नाही. आणि गोड सगळ्यात फेवरेट काय? फेवरेट असं काही नाही. खीर, गुलाबजाम? हो, खीर वगैरे खातो. खीर खाता? खीर आवडते. बरं, म्हणजे हे बासुंदी, खीर काकूच्याच हातचं आवडतं का बाहेर पण खाता? तसं काही नाही. आता काकूच्या हातचं तर सवय पडलेली आहे ना. बोर झाला असेल का आता? हे कट कर रे. काकूचा मला फोन यायचा. बर, मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपण गप्पा मारल्यात, बरंच कव्हर केलंय. अजून काही तुम्हाला उमरीच्या लोकांना, आपल्या नांदेडच्या लोकांना काय एक सल्ला द्यायचा असेल किंवा तुम्हाला राजकारणातून किंवा बिझनेस मधून तुम्हाला जे काही तुम्हाला कनेक्ट तुम्ही करणार आहात, की रोजगार आणणं किंवा लोकांना जागृत करणं, या बाबतीत तुम्हाला काय सांगा वाटतं? मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये सिंचनाची पूर्णपणे सोय करावी आणि त्या भागात खूप मोठा स्कोप आहे अजून उद्योग आणायला, आणि अजून उद्योग आणून अजून युवकांच्या हाताला आपण काम द्यावं. आणि जो काही शेतकरी युवक आहे, शिकलेला तरुण आहे, त्याला शेतीमध्ये खूप मोठा स्कोप आहे. हे जर व्यवस्थित त्याला ट्रेनिंग देऊन त्याला मार्गदर्शन केलं तर शेतीमध्ये प्रचंड असं उत्पन्न आपल्याला घेता येऊ शकतं आणि तो सन्मानाचं जीवन जगू शकतो. नोकरीपेक्षाही माझं तर मत आहे, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता अभ्यासपूर्ण पद्धतीनं जर शेती केली तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. नक्कीच. फक्त त्याच्यामध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. त्याला सांगितलं पाहिजे की तुझ्यात खूप मोठी शक्ती आहे, तू घाबरू नको, तुझ्या पाठीशी आम्ही आहोत, बरोबर, आणि तू कामाला लाग. तर तो निश्चित कामाला लागेल. पण त्याच्यामध्ये फक्त आत्मविश्वास निर्माण करणं महत्वाचं आहे. बघा, एक साधं उदाहरण आहे. इस्रायल सारखा देश आहे, अगदी मराठवाड्या एवढा देश, आणि एवढा छोटा देश असताना तिथं फक्त 350 मिलीमीटर पाऊस पडतो. तिथली सगळी जमीन वालुकामय जमीन आहे, वाळूची जमीन आहे. आपल्यासारखी गाळाची कसदार जमीन पण नाही. पण तिथल्या लोकांनी या सगळ्या विपरीत परिस्थितीवर मात करून
कधी पाण्याची टंचाई भासू दिली नाही. आज ते जगामध्ये दूध पुरवठा करतात, जगामध्ये फळ पुरवठा करतात, जगाला जवळपास अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम सुद्धा ते मंडळी करतात. एवढा छोटा देश, पण त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलं आणि म्हणून तो एवढा प्रगतीपथावर गेला. नक्की. मग आपल्याकडे तर भौगोलिक क्षमता प्रचंड आहे. मग ह्या सगळ्या भौगोलिक साधन संपत्तीचा जर उपयोग केला तर आपण सुद्धा खूप पुढे जाऊ शकतो. आणि निश्चित मला त्या राजकारणाच्या ह्या माध्यमातून आपल्या भागाला कसं पुढे नेता येईल ह्याचं माझ्या डोक्यात खूप मोठा प्लॅन आहे. निश्चित जर तिथं संधी मिळाली तर आपण करून दाखवू. नक्कीच. आणि तुम्हाला सगळे लोक साथ देतील आणि तुमच्या मागे उभे राहतील ही पण पूर्णपणे खात्री आहे आम्हाला. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप शुभेच्छा. आता एक शेवटचा सेगमेंट आहे आपल्या शोचा, टॉकटेल्स विथ श्रेयसचा, की प्रत्येक इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर म्हणजे होताना शेवटी मी काय करतो की जे आपण इंटरव्ह्यू घेतोय त्याच्याकडून मी पुढचा इंटरव्ह्यू लावून घेतो म्हणजे पुढच्या गेस्टचा. तर आता मी तुम्हाला सांगतो की, आणि ते तुम्हाला आत्ताच माझ्या समोर तुम्हाला खात्री द्यावं लागेल किंवा फोन करून तुम्हाला सांगायला लागेल. तर नाव मी सांगणार, तुम्ही फोन लावणार. बर. अशोकराव चव्हाण. अच्छा. त्यांचा मला इंटरव्ह्यू तुम्ही लावून द्या. ठीक आहे, चालेल. फोन घेऊ ना. हाय श्रेयस म्हणायला सांगायचं तुम्हाला त्यांना. एक्सक्लुझिव्ह येणार आहे बरं काय. इकडे दे ना मोबाईल. दे तू मोबाईल दे रे. फ्लाईट मोडला होता. नुकतेच बीजेपी मध्ये प्रवेश केलेले अशोकराव चव्हाण यांना कवळे सर फोन लावतात आणि माझ्या इंटरव्ह्यू साठी ते सांगणार आहेत. मुंबईला पण चालेल सर. हॅलो. हॅलो, बोला. हा साहेबाला द्या ना. बोला बोला, मीच बोलतो. हा सर, मी कवळे गुरुजी बोलतो आणि मी इथं पुण्याला आहे सर. एक झील स्टुडिओ म्हणून आहे बर श्रेयस देशपांडेचा. बर. तिथं मी इंटरव्ह्यू देत आहे. कशा करता? एक मुलाखत घेतली त्यांनी, पॉडकास्ट. बर बर. ब्रॉडकास्टिंग. तर त्याची इच्छा आहे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायची सर. ते माहिती मला येते, मग त्याची काहीच माहित नाही कोण आहे काय आहे ते. नाही, श्रेयस देशपांडे माझा विद्यार्थी आहे साहेब, उमरीचा. बर आणि इथं पुण्याला येऊन त्यानं खूप मोठं काम केलंय. बर. एक स्टुडिओ उभं केलाय, झील स्टुडिओ म्हणून. इथं अनेक मान्यवरांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. बर बर. तर तुमचा एक इंटरव्ह्यू घ्यायची त्याची इच्छा आहे. घेऊ आपण, तर टाइम बरोबर घेऊ. चालेल सर, तुमच्या मनावर कधी द्या टाइम. तो तिथेही मुंबईला का पुण्याला? मुंबईला येऊन घेऊ शकतो तो. त्याचा इथं स्टुडिओ आहे पुण्याला. मुंबईला येणं बरं, पण पुण्याचं काही सांगते नाही, तो येईल मुंबईला सर. चर्चगेट तारीख देतो परत, तारीख त्याला परत. हो चालते. 1 मिनिट थोडं त्याला बोला सर. हॅलो. हा बोला सर, नमस्कार. नमस्कार. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. पॉडकास्ट शो मधून मी तुम्हाला बोलतो आहे सरांसोबत. तर सर सांगतील, तुमचा आम्हाला वेळ द्या नक्की. हो नक्की देऊ. पाहता ते मुंबईला सोयीचं होईल, पुण्याचं काय सांगता येत नाही. मुंबईलाच येईल सर. मी मुंबईलाच करूया. अभिजित देशमुख त्याशी बोलून घेतो. ठीक आहे सर, चालेल. मी सरांकडून नंबर घेतो आणि बोलतो. हो. धन्यवाद सर. म्हणजे जे तुम्ही बोलता ते तुम्ही करता, तर हे सिद्ध झालेलं आहे या कॉलवरून. धन्यवाद कवळे सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आपल्या एवढ्या छान गप्पा झाल्या की मला संपवा वाटत नाहीये. म्हणजे ऑफ कॅमेरा पण, आणि एवढ्या दिवसानंतर मला तुम्हाला भेटून खूप मला पण खूप चांगलं वाटलं की माझा विद्यार्थी एवढं चांगलं काही घडू शकला. त्याबद्दल मला पण खूप अभिमान वाटला. सर धन्यवाद.